आपल्यासोबत आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हातकणंगले मतदारसंघाचे लोकप्रिय आता उमेदवार जे आहेत ज्यांची आता रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू आहे ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजू शेट्टी साहेब आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की आता जे इलेक्शनचं प्रचार यंत्रणा सुरू झालेली आहे त्यात कशा पद्धतीने त्यांनी आता अग्रेसर आहेत आणि त्याची इथून पुढची प्रचार यंत्रणा कशी असणार आहे. साहेब नमस्ते. नमस्कार. आता जो आपण काल जो अर्ज भरलेला आहे शक्तीप्रदर्शन केलेलं आहे तर आपल्यासोबत जी आता जी संवाद साधण्यासाठी किंवा आपल्याला सपोर्ट करण्यासाठी जी जनता आलेली आहे आपण काय सांगाल ते सगळे चित्र बघून. एक तर मागच्या 5 वर्षामध्ये कायम मी लोकांच्या संपर्कात राहिलो. निवडणुकीची अशी वेगळी काही तयारी मी कधीच केलेली नाही. तरीसुद्धा माझ्या विरोधात जे निवडणुका लढवत आहेत अजूनही त्यांचा उमेदवार निश्चितीचा गोंधळ चालू आहे. तोपर्यंत माझा एक राऊंड पूर्ण मतदारसंघातला संपलेला आहे आणि दुसऱ्या राऊंडला आता सुरुवात झालेली आहे. मी थेट लोकांना भेटतो. आणखीन जाहीर सभेच्या माध्यमातून एक 40 ते 45 मिनटाच्या भाषणामध्ये मी माझी भूमिका मांडतो जी लोकांना सहजगत्या पटते. त्यामुळं प्रचार अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं आणि योग्य पद्धतीनं चाललेला आहे. काल जे आपल्याला सपोर्ट करण्यासाठी आपल्याला आपलं सहकार्य करण्यासाठी इतका जनसमुदाय उपस्थित होता आपलं अर्ज भरण्यासाठी ते चित्र बघून आपल्याला काय वाटते काय सांगाल. नाही, अशा कठीण काळामध्ये सुद्धा शेतकरी ठामपणानं मागं राहतात ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि याच घटनेमुळं किंवा शेतकऱ्यांनी जो प्रतिसाद दिला त्यामुळं या सगळ्या संपूर्ण व्यवस्थेच्या विरोधात लढायला मला 12 हत्तीचं बळ मिळालेलं आहे. साहेब काल कोल्हापूरवर मुख्यमंत्र्यांचा दौरा होता. इतर पक्षाचे पदाधिकारीसुद्धा कोल्हापूरमध्ये होते. कालचं समीकरणचं वेगळं बघायला मिळालं कारण कुणाच्या पक्षाचे उमेदवार किंवा कुणाच्या पक्षाचे नेत्यांच्या घरी कुठल्या पक्षाचे नेते जात होते हे असे चित्र का बघायला मिळालं लागले अलीकडे. नाही, जाणीवपूर्वक केलं जाते ते. एकतर एकूणच राजकीय लोक पूर्णपणे बदनाम झालेले आहेत. त्यामुळे लोक त्यांना प्रतिसाद देत नाही आणि म्हणून गटातटाच्या पलीकडे जाऊन काही आर्थिक हितसंबंधाच्या बळावर एकत्रित येऊन काही करता येतो आहे का हा केविलवाणा प्रयत्न चालू आहे. महाविकास आघाडीचे नेते महायुतीच्या नेत्यांना भेटतात निवडणुकीच्या संदर्भामध्ये. ती कसं काय, कारण शेवटी समान धागा म्हणजे ते साखर कारखानदार आहेत आणि मग अशा साखर कारखानदारांनी मिळून एक उमेदवार दिलेला आहे. पण कितीही प्रयत्न केला तर तो उमेदवार काय स्पर्धेत येत नाही. आपले एकेकाचे सोबते असतील रघुनाथदादा पाटील शेतकरी नेते होते त्यांनी परवा पत्रकार परिषद इस्लामपूरमध्ये घेऊन त्यांनी असं सांगितलं की राजू शेट्टी हे सुद्धा याच्या अगोदर ज्यावेळेला बैठक व्हायच्या कारखानदार विरुद्ध शेतकरी संघटनेचे नेते त्यावेळेला कारखानदाराच्या बाजूने काहीतरी ते मुद्दे घेऊन ते कारखानदाराची बाजू घेऊन तिथं त्यांच्या पाठीमागे राहायचे. त्यामुळे मी त्यांना विरोध करते असं त्यांनी सांगितलेलं आहे. याकडे आपण कसं बघताय. त्यांनी किती चळवळी यशस्वी केल्या त्याचा ग्राफ काय आहे एखादा चार्ट करून दाखवावा लोकांना एवढंच माझं म्हणणं आहे. साहेब काढलेली आहे त्या पुस्तिका माहिती दिलेली आहे. होय माहिती आहे पण त्याला लोकांची साथ का नाही. मग इतके विद्वान आहेत तर्कशुद्ध मांडणी करतात असा त्यांचा दावा आहे. अर्थात हा दावा त्यांचा आहे आमचा नव्हे. मग त्यांच्या एवढ्या ह्या मांडणीला त्यांच्या भूमिकेला शेतकरी साथ का देत नाहीत. त्यांनी एक ढोबळ हिशेब असा म्हणला की 2010 साली सोन्याची रेट व ऊसाची रेट त्यामध्ये थोडीशी तफावत होती. पण 2023, 24, 22ला सोन्याचा रेट किती पद्धती गेला व ऊसाचा दर तसा का नाही वाढला याच्यासाठी कुठतरी शेतकरी संघटना कारणीभूत आहे किंवा शेतकरी नेते कारणीभूत आहेत असं त्यांचं मत आहे. मग रघुनाथ पाटीलच असले पाहिजेत कारण ते सगळ्यात ज्येष्ठ आहेत. आता साहेब आता रणधुमाळी सुरू झालेली आहे. ज्या इलेक्शन झाल्यानंतर आपण निवडून आल्यानंतर परतच्या राजू शेट्टी कसे असणार किंवा पुन्हा सोबत जाणार किंवा एकटेच राहणार तरीसुद्धा ऑफर जरी आली आपल्याला आता जसा आहे तसाच असणार. आता इथून पुढे सुद्धा रस्सीखेच चालू होणार आहे निवडणुका झाल्यानंतर सुद्धा. मग त्यावेळेला शेतकरी संघटनेचा निर्णय कसा मी सांगितलं ना आत्ता जसा आहे तसाच. आता आपण प्रचार यंत्रामध्ये तसं स्पीडमध्ये दिसतात आपले ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं सुद्धा प्रचार यंत्र सुरू आहे. तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून आपण इलेक्शन लढत आहात. मग ऊसाच्या दराबद्दल इथनं पुढचे पवित्रा किंवा ऊसाच्या दराबद्दल जे रेट आहे त्या पद्धतीने आपण जे साखर सम्राट आहेत त्यांच्याबरोबर जे आता साठवलोट जे करतायत काय शेतकरी नेते त्यांच्याकडे कशा पद्धतीने बघता आपण. मी आत्ताच भाषणामध्ये सुद्धा सांगितलं की यावर्षी जर का साखर कारखान्यां
केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली नसती तर कारखानदारांची मानगूट पकडून आम्ही 4,500 रुपये ऊसाचा दर घेतला असता. पण निर्यातीवर बंदी घालणं हे केंद्र सरकारचं धोरण आहे. त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्यावर झालेला आहे. अशासारखे जे धोरणात्मक निर्णय आहे त्याला विरोध करत राहणं हे आमचं कामच आहे आणि ते मी अजून ताकदीनं करणार आहे. त्या भाषणामध्ये आपण 70 रुपये 100 रुपयाची ही जी फोड केली ही जरा आपल्या प्रेक्षकांना सांगावी. असं आहे की हा जो नवा कायदा भूमी अधिग्रहणाचा झालेला आहे त्या कायद्यानुसार शेतकऱ्यांची फार लूट होणार आहे. विशेषतः प्रकल्पासाठी एखाद्या शेतकऱ्याची जमीन गेली तर हा कायदा 2013च्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून आणलेला कायदा आहे. दुरुस्तीपूर्वीचा कायदा असता तर एखाद्याला 100 रुपये मिळाले असतील तर त्याच जमिनीच्या तुकड्याला आत्ता केवळ 40 रुपये मिळतील. म्हणजे 60% कपात होते या अशा नव्या बदलामुळं. आणि त्यामुळं शेतकऱ्यांनीसुद्धा विचार केला पाहिजे की असा बदल होत असताना जे महाविकास आघाडी त्यावेळी सरकारमध्ये होती त्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी जर त्याला विरोध केला नसेल तर मग मत मागायला आल्यानंतर पायातला हातात घेऊन का विरोध केला नाही म्हणून त्याचा जाब विचारला पाहिजे. साहेब, शेवटचा प्रश्न, सभांमध्ये मोठे प्रवक्ते असतील किंवा नेते असतील हे बोलताना फिल्मी डायलॉग कुठे वापरत असतात किंवा लोकांना मनोरंजन करण्यासाठी काही डायलॉग वापरत असतात. आपणही आज तो पवित्रा घेतलेला आहे तर तो एक आपला डायलॉग काही उदाहरणं सहज समजून सांगता यावेत म्हणून आम्ही काही उदाहरणाची घेतो. डायलॉग एकदा नाही, मी एवढंच सांगितलं की एक चित्रपट आहे अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांचा. दोघंही त्याच्यामध्ये भाऊ दाखवलेले आहेत. एक भाऊ मेहनती असतो, प्रचंड अभ्यास करून तो पोलीस अधिकारी बनतो आणि दुसरा हिकमती असतो आणि त्याच्या धाडशी असतो आणि तो गुन्हेगारी क्षेत्रामध्ये वळलेला असतो आणि मग त्यांना प्रचंड पैसा कमावलेला असतो. त्याच्याकडे गाडी बंगला सगळं काही असतं, ऐश्वर्य असते आणि पोलीस अधिकारी बिचारा असा सामान्य जीवन जगत असतो. तो भाऊ त्याला आपल्या भावाला बोलवतो, म्हणतो तूही मला सामील हो, बघ माझ्याकडे सगळे बंगले आहे, गाडी आहे, सगळं आहे. त्यावेळी शशी कपूर म्हणतात की माझ्याकडे आई आहे, मेरे पास माँ आहे. म्हणजे याचा अर्थ आईपेक्षा जगात काही श्रेष्ठ नाही, ते तुझ्याकडे कुठं आहे असं म्हणतो. तसं हल्लीच्या सध्याच्या या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये एक उमेदवार म्हणतो माझ्याकडं माझी आमदार आहे, माझी विद्यमान आमदार आहे, त्या माजी खासदार आहेत किंवा माजी मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. दुसरा म्हणतो माझ्याकडे माजी मंत्री आहे, माझे आमदार आहेत, एवढंच साखर कारखानदार आहेत. हे दोघं आपापला दावा करत आहेत. पण मी म्हणतो मेरे पास जनता आहे. माझ्याकडे नेते नसतील पण जनता आहे आणि ती जनता काय करू शकते हे 2009ला 14ला दाखवलेले आहे. हे होते स्वाभिमानी शेतकरी संघटने संस्थापक अध्यक्ष माननीय राजू शेट्टी साहेब यांनी जनतेला उद्देशून सांगितलेलं आहे इतरांकडे जरी मोठे मोठे नेते असतील तर माझ्याकडे सर्वसामान्य जनता आहे. एव्हिनान मराठीसाठी शीतलकुमार शेट्टी, रेटे हरणाक्ष.